टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला। सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय। युवराज डाके आणि सिद्धार्थ ठाकूर ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। बोरकर संघाकडून दोन सामने आतापर्यंत आपण पाहिले, दर्जेदार दोन मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या। पहिल्या सामन्यामध्ये भूमिका चिरले संघानं हरवलं न्यू यंगस्टर जासई संघाला। अगदी शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला आणि मागची मॅच भैरवनाथ धुतुम संघानं अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत झुंजवलं सचिन स्मृती वोडाफोन वहाळ संघाला आणि दुसरा सामना जिंकला धुतुम संघानं। युवराज डाकी स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे, सिद्धार्थ ठाकूर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे आणि धनेश पहिला बॉल घेऊन आलाय। पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा वाईड बॉलचा इशारा आलाय। अवांतरनं धावांचं खातं उघडलं जात आहे। डावकुरे आताचा धनेश एक चांगला गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे, सिनियर गोलंदाज आहे आणि पहिली ओव्हर घेऊन आलाय हायवे एंडकडून। चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होणारा बॉल, यावेळेला आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न करतोय बॅटर युवराज। ड्रिल करून त्या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळाला आणि पहिला निर्धाव चेंडू। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 9 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी शरीराचा वेध घेणारा बाउन्सर पाहायला मिळतोय। लेग बाईचा इशारा आलाय। एक्स्ट्राची आणखीन एक धाव स्कोर कार्डवरती जोडली जाते। फिल्डिंग जर आपण पाहिली, एक खेळाडू मिड विकेटला डीपमध्ये उभा आहे, एक खेळाडू आपण लॉंग ऑफमध्ये पाहतोय आणि बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे बॉलिंग करणाऱ्या अक्कादेवी मुठीजुई संघाच्या कर्णधारानं। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। शरीरापासून खरं तर चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। ओव्हर द विकेटनं बॉलिंग करतोय, समोर बॉलला पिच करतोय आणि तदनंतर थोडंसं बाहेर बॉलला टर्न करतोय धनेश आणि 2 वाईड बॉल धनेशच्या माध्यमातून आज टाकले गेलेत। चांगला बॉल, यावेळेला अँगल होत असताना लोअर फुल टॉस होता, बॅट्समन अगदी खूप शफल झाले होते आणि बॉलच्या मिरिटपर्यंत बॉलला चेस करण्याचा प्रयत्न करत असताना चांगली गोलंदाजी धनेशची पाहायला मिळते। सुरुवातीलाच म्हटलं होतं एक चांगला बॅटर आहे, चांगला बॉलर आहे, सिनियर आहे आणि चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते। 4 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत। 2 धावा ज्या आल्यात, 3 धावा ज्या आल्यात त्या एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या आहेत। बॅटला बॉलही स्पर्श करू देत नाहीये तो धनेश। धनेश कामोटकर अनुभव आहे, अनुभवाची बरीच मोठी शिदोरी या गोलंदाजाच्या पाठीमागे आहे आणि तो अनुभव या ठिकाणी वापरत असताना आता मात्र वाईड बॉल। सुरेश म्हात्रे सर, मुळेखंड आणि त्याचबरोबरीनं शैलेश चव्हाण सर आणि तिसरे पंच आपण पाहतो आहे या स्पर्धेमध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत ते जीवनजी गावण। हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आणि A1 जोडी या विभागामध्ये सातत्यानं बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करणारे द व्हॉइस ऑफ गावठाण विपुल पाटील सर आणि धाकटी जुईचे आमचे संयमजी घरत, या 2 दर्जेदार समालोचकांना आपण स्क्रीनवरती पाहतो आहे। द व्हॉइस ऑफ उरण, अगदी उरण पनवेल तालुक्यातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवून सोडणारे आमचे 2 समालोचक मित्र यावेळेला ड्राईव्ह केले स्मार्टली, समोरच्या रिझनमध्ये खेळलेत, कॉपीबुक स्टाईलनं हा पटका खेचला। धनेश चांगली बॉलिंग करत असताना या ओव्हरमध्ये 3 वाईड बॉल आले, एक एक्स्ट्रा म्हणजे लेग बाईटची रन आली आहे आणि बॅटमधून केवळ 1 धाव आली आहे। काय दर्जेदार बॉलिंग राहिली आहे। जरी वाईड बॉल टाकले असले तरी टप्पा किती अचूक होता, लाईन किती चांगली होती आणि स्वतःवरती किती विश्वास होता, किती कॉन्फिडंट होत आहे धनेश कामोटकर हे आपल्याला पाहायला मिळालं। पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा आल्यात त्या 5। मोठी जुई संघामध्ये बरेचसे सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवी खेळाडू जास्त पाहायला मिळतात आणि त्या अनुभवाचा चांगला वापर करत असताना युवराज डाकी यंग खेळाडू आहे, अंडर 19 मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे,
परंतु चांगला खेळ करावा लागणार आहे. 6 ओव्हरचा सामना आहे, 6 ओव्हरची ही मॅच आहे आणि 6 ओव्हर खेळत असताना बॅटरकडे पुरेसा वेळ असतो, सेट होण्यासाठी वेळ असतो, स्वतःला ओळखण्यासाठी, खेळपट्टीशी जुळून घेण्यासाठी, बॉलरला समजण्यासाठी पुरेसा अवधी असतो आणि अशा अवधीमध्ये चांगली सुरुवात केली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या मोठीजुई संघानं. प्रवीण कामोटकर गोलंदाजीसाठी आलेत, समोरच्या रिजनमध्ये खेळलेत, बॉलर बॅक ड्राईव्ह आणि चांगली फिल्डिंग. मिडऑफचा फिल्डर खूप ॲडव्हान्स होता, खूप फॉरवर्ड होता आणि त्या ठिकाणी एकच धाव पाहायला मिळते. हा थ्रो कदाचित स्टंपवरती डायरेक्ट आला असता किंवा बॉलरनं चांगलं गॅदर केलं असतं तर कदाचित बाद व्हावं लागलं असतं ते युवराजला. दैव बलवत्तर यावेळेला पुढ्यात टाकलेला बॉल हवेत, बराच वेळ चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता, झेल टिपला जातोय आणि पहिला फलंदाज होतोय झेलबाद. निनाद भोईरनं त्या ठिकाणी दर्जेदार झेल टिपलाय. काय झेल त्यानं घेतला, ऑस्ट्रेलियन स्टाईलनं बॉलला कॅरी केलं. पहिला बॅटर आउट झाला युवराज आणि लॉंग ऑन रिजनमध्ये अगदी आमचा जो काळा पडदा आहे, ब्लॅक स्क्रीन आहे, त्याच्या बाजूला जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेत त्यांना विनंती आहे की रेलिंगच्या बाहेर आपण बसावं. जे बाउंड्री लाईनच्या जवळ बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की आपण रेलिंगच्या बाहेर बसावं, विनंती आपणाला. चांगली बॉलिंग करतायत प्रवीण कामोटकर, आडवा बॅटनं बॉलला ओढतायत. या मैदानावरती बेस्ट बॉलरचं पारितोषिक मागील नाईट टुर्नामेंटमध्ये सरपंच ट्रॉफीमध्ये जिंकणारा, याच मैदानावरती जिंकणारा हा खेळाडू आहे प्रवीण कामोटकर. वेल एक्सपिरियन्स बॉलर आहे आणि चांगली बॉलिंग त्याची पाहायला मिळते. चांगला बॉल पाठीमागच्या बाजूला बॉलला टर्न केलंय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतायत, थोडीशी मिसफिल्ड होतीये, फंबल पाहायला मिळत आहेत. कारण मोक्याच्या क्षणाला क्षेत्ररक्षणावरती खूप प्रेशर असतं, फिल्डरवरती खूप प्रेशर असतं आणि 2 धावा त्या ठिकाणी, 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रिप्लेमध्ये देखील अगदी हळूहळू जाणारा बॉल, थोडंसं फंबल पाहायला मिळालं, बॉडी बॅलन्स करू शकला नाहीये, स्वतःला सावरू शकला नाहीये. छोटा क्षेत्ररक्षक होता हर्ष भोपी. 3 धावांच्या मदतीनं 10 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडंसं कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन लकी 11 बोरखार टीमच्या कॅप्टननं बॅटिंगचा निर्णय घेतला, धाडसी निर्णय या ठिकाणी स्वीकारला आणि आता मात्र तो आतापर्यंत थोडासा महागडा पाहायला मिळतो. या वेळेला फॉलिंग बॉलला पॅडल करत असताना पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आणि प्रवीण कामोटकरच्या विरोधामध्ये विघ्नेशच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. फलकावरती झालेत. विनंती केली जाते प्रेक्षकांना जे लॉंग ऑन मध्ये जे प्रेक्षक पडद्यावर बसलेत त्यांना विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने, तुम्हाला रिक्वेस्ट आहे रेलिंगच्या बाहेर तुम्ही बसून ही स्पर्धा एन्जॉय करा. लॉंग ऑन मध्ये समोर बसलेत, खेळाडूंना त्रास होतोय, तर विनंती आहे आपल्याला प्रेक्षकांना आपण रेलिंगच्या बाहेरून ही स्पर्धा एन्जॉय करा. लकी 11 बोरखार टीम सध्या बॅटिंग करते आणि बोरखार टीम जर सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाली तर वेदांत निलेश म्हात्रे यांच्या वतीनं या बोरखार टीमसाठी सरप्राईज करता गिफ्ट असणार आहे. सुपर 4 मध्ये जर दाखल झाला तर या संपूर्ण टीमला कार्ला ट्रिप वेदांत निलेश म्हात्रे यांच्या वतीनं या बोरखार टीमला नेलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 ओव्हर नंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. विघ्नेश बॅटिंगला आला, शेवटच्या बॉलवरती अगदी पाठीमागच्या बाजूला बॉलला पिक केलं, परफेक्ट मिडल करत अक्षरशः फेकून दिलं आणि चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला प्रवीण कामोटकरच्या विरोधामध्ये.
युवराज डाकी बाद झालाय. सिद्धार्थ ठाकूर आहे स्ट्रायकिंग एंडवरती, विघ्नेश नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि धनेश स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय. विघ्नेशसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आयोजक भूषण दादा यांच्याकडून लगातार 3 षटकाराला त्यांचा गाडी नंबर 2424 ब्रँड 2424 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. आमचे लाडके आयोजक यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. धनेश गोलंदाजीला आलेत. यावेळेला शफल झाले, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलेला बॉल, परंतु काय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कौतुक केलं पाहिजे, चांगला बॅकअप त्या ठिकाणी दिला. ऋतिक गावंड होते चांगल्या पद्धतीनं बॉलला कव्हर देत असताना आणि 2 धावा, एकच धाव या चेंडूवरती येते. सतरा धावा धावफलकावरती आहेत. धनेश चांगली बॉलिंग करतोय. सिनियर खेळाडू, आपण म्हणतो ना एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा चांगला गुरु आहे आणि तो अनुभव वापरत असताना जरी वाईड बॉलचा मारा येत असला ना तरी तो बॅटरला व्यवस्थितरित्या बॉलला कनेक्ट करू देत नाहीये. जास्त बॉल बाहेर ठेवतोय. लेग स्टम्पचा गाड घेतला जातोय बॅटरकडून आणि धनेश बॉलला खूप वाईट ठेवतोय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. चांगला बॉल. अगदी टेस्ट क्रिकेटमध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी पाहत असतो आणि हे तर लिमिटेड ओव्हरचं टेनिस क्रिकेट आहे. अशा पद्धतीची जर बॅटिंग होत राहिली तर अगदी 50च्या आतमध्ये रोखलं जाणार. परंतु आता मात्र हा दबाव, दडपण झुगारून फलंदाजी करावी लागणार आहे ती TMCC लकी 11 बोरकर संघाच्या फलंदाजांना. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावत खेळलेत समोरच्या रिजनमध्ये, परंतु काय फिल्डिंग सजवली आहे. ज्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये ना त्या अनुषंगानं फिल्डिंग देखील सेट केली गेली आहे. एकूण धाव संख्या होतीये ती 19. शांत क्रिकेट पाहायला मिळतंय, संत क्रिकेट पाहायला मिळतंय. पूर्णपणे बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय ते मोठी जुई संघाच्या गोलंदाजांनी. परंतु यावेळेला धनेशच्या विरोधामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि सिद्धार्थ ठाकूर होतोय या चेंडूवरती झेलबाद. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि गोलंदाजीतली शिस्त आपल्याला पाहायला मिळाली, डिसिप्लिन पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती चेंडू डिलिव्हर्ड केले जात आहेत. कंट्रोल आहे, वेगावरती चांगलं नियंत्रण आहे आणि पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला लगाम लावण्याचं काम केलं जात आहे. धनेश कामोटकर, जितकं मोठं नाव आहे ना धनेश कामोटकरचं, तितकी मोठी कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रेम डाकी इन ॲट नंबर 4. पुन्हा एकदा अगदी एकाच टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. काय दर्जेदार खेळ राहिलाय. गोलंदाजीतली दहशत, धारदार गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि TMCC लकी 11 बोरकर टीमच्या स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 19. पिताश्री ग्रुप मोठी जुई आणि महाराष्ट्राचे नामवंत कलाकार रायगड भूषण पुरस्कारानं सन्मानित आदरणीय पप्पनजी पाटील सर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबरीनं प्रियलजी कमलाकर पाटीलजी हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि उरणमधील एक सुप्रसिद्ध कलाकार KG शेठ पाटील हे लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या तीनही मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 3 ओव्हर नंतर 19 धावा आहेत. 6.33च्या ॲव्हरेजनं धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. विघ्नेश डाकी आहे, प्रेम डाकी आहे. दोन्ही डाकी ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दीपच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. या 3 ओव्हरमध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली. प्रत्येक ओव्हरमध्ये 10-15 धावा आल्या
तर निश्चित रूपानं 60-65 पर्यंत जाऊ शकते बॅटिंग करणारी बोरखार टीम. यावेळेला हुक केलंय पाठीमागच्या बाजूला, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवलाय आणि बऱ्याच अवधीनंतर येतोय मच निडेड चौकार विघ्नेश डाकीच्या बॅटमधून. फार चांगला स्ट्रोक, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणाऱ्या चेंडूवरती हुकचा फटका, दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला विघ्नेश डाकीच्या बॅटमधून. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला विघ्नेश. शरीरावरती येणारा बॉल, खरं तर हे गोलंदाजाचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळालं. षटकार आल्यानंतर त्यानं लाईनमध्ये बदल केला, लेंथमध्ये बदल केला, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. जासई एक्सप्रेस प्रमोदजी मडवी यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय आणि कोषाध्यक्ष आहेत या स्पर्धेचे, ट्रेझरर आहेत, त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. लेग ब्रेक, टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण रिप्लेमध्ये देखील संदेशजी दाखवतील की बघायला आवडेल. टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारा बॉल, लेग कटर ज्याला आपण म्हणतो, तो पाहायला मिळाला. काय गोलंदाजी होतीये दर्जेदार, ज्याला आपण म्हणतो ना गोलंदाजीतली दादागिरी, गोलंदाजीतली दहशत, ती पाहायला मिळतीये मैदानाच्या आतमध्ये मोठी जुई संघाकडून. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर बॅटर खूप सफल झाले होते आणि पंच दाखवत आहेत की बॅटर बाहेर आहे आणि या चेंडूवरती मिळते ती एक धाव. 26 धावा धावफलकावरती. खरं तर पहिल्या 2 मॅचेस फलंदाजांसाठी पोषक असलेलं हे मैदान आहे. फलंदाजांसाठी पोषक असलेली ही खेळपट्टी आहे. मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाजांना नेहमीच वाव असतो या मैदानावरती, परंतु या वेळेला गोलंदाजांचं वर्चस्व या मॅचमध्ये. पुन्हा एकदा लेग ब्रेक, एकाच टप्प्यावरती चेंडूला आतमध्ये वळवतोय आणि बाहेर देखील वळवतोय. बोटांची जादू, मनगडाची जादू पाहायला मिळते आणि दीपचं कौतुक केलं पाहिजे. वेगवान लेग कटर त्याचा पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि दहशत डॉमिनेट करतोय प्रतिस्पर्धी संघाला तो दीप पाटील. आतमध्ये आणला आता, लेग कटर ऑफ कटर व्हेरिएशन पाहायला मिळाला आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 26. आणि विघ्नेश डाकीसाठी पारितोषिक आहे भूषण दादांकडून. लगातार जर 2 षटकार आले तर त्यांचा गाडी नंबर 2424 2424 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल 2 षटकारांसाठी आणि ती गरज आहे. TMCC लकी 11 बोरखार संघानं टॉस जिंकून कॅप्टननं निर्णय घेतला पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा. तो थोडासा महागडा ठरला आणि आता मात्र येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये मोठे फटके खेळण्याची गरज आहे. 55-60 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे या मॅचमध्ये एक फायटिंग टोटल सेट करायची असेल तर. आपण रिप्ले पाहतोय मागच्या ओव्हरचा. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा लेग ब्रेक संदेशजी आमचे आहेत, संदेशजी शेळके यांच्या माध्यमातून दाखवला जातोय आणि आता मात्र त्याच टप्प्यावरती आत बाहेर जाणारा हा बॉल लेग कटर. काय दर्जेदार बॉलिंग. हर्ष भोपी चौथा गोलंदाज या ठिकाणी येतोय 5वी ओव्हर घेऊन हायवे एंड कडून. चांगला बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा यॉर्कर पाहायला मिळतोय. खरं तर हे सगळे बॉलर असं वाटतंय मोठी जुई गावातूनच सेट होऊन आलेत की काय. काय कम्मालीची बॉलिंग करतायत, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतायत आणि हा देखील एक 18-17 वयाचा गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे, रायझिंग स्टार आहे आणि चांगली बॉलिंग पहिल्याच बॉलवरती. फुल टॉस, बॅकफूटवरून ड्राईव्ह केलंय, फिल्डर फार लांबून आलेत आणि बऱ्याच अवधीनंतर येते विघ्नेश डाकीच्या बॅटमधून आणखीन एक बाउंड्री. अकरा बॉलमध्ये 18 धावांवरती खेळतोय तो विघ्नेश डाकी.
हर्ष भोपी, मला वाटतं त्याच्याच नावाची जर्सी सगळ्या खेळाडूंनी परिधान केली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेला क्लीन बोल्ड, त्रिफळाचित आणि आणखीन एक फलंदाज होतोय बाद. स्क्रीनवरती देखील पाहतोय दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट लवकरच 2025-26 25-26 मध्ये त्याचं इनॉग्रेशन आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आलेला आहे कुंदन डाकी. 3-30 अशी स्थिती धावफलकावरती पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल. बॉलिंग करणाऱ्या टीमचं आज कौतुक केलं पाहिजे, कारण एकतर खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले गेलेत, तदनंतर गुडलाईन स्पॉटवरती चेंडू टाकले गेलेत. लेग ब्रेक आपण या अगोदर पाहिला होता, ऑफ ब्रेक आपण या अगोदर पाहिला होता आणि वायडी शॉर्कर देखील पाहायला मिळत आहेत. खरं तर शॉर्ट बॉल 2 आले, त्याच्यावरती मोठे पडके जसे बसले ना, तसं त्यांच्या गोलंदाजांनी मोठी जुई संघाच्या बॉलर्सनं आपल्या लेंथमध्ये मात्र बदल केला आहे. ही चांगली मॅच्युरिटी त्यांच्या खेळामधली पाहायला मिळते. हर्ष भोपी चांगली बॉलिंग करतोय. 5 धावा देत एक महत्त्वाची विकेट त्याला मिळाली आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत बोरकर संघाच्या. फुलटॉस बॉल समोरच्या रिझनमध्ये कॉपीबुक स्टाईलनं ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रवीण कामोटकर आहेत, चुकलेत. आणि बऱ्याच वेळेला होतं की एक सोपी मिस्टेक केली जाते. सरळ सोपे झेल सोडले जातात, हातामध्ये असलेले चेंडू कधी कधी स्किट होतात. बऱ्याच वेळेला क्रिकेटमध्ये अशा घटना आपण घडलेल्या पाहिलेल्या आहेत. आणि 2 धावा मिळत आहेत, एकच धाव मिळते. कुंदन डाकी आहे, प्रेम डाकी थोडंसं स्ट्रगल करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 33 धावा धावफलकावरती आहेत. 6.50च्या ॲव्हरेजनं 33 धावा आणि 3 बॅटर आतापर्यंत बाद झालेले आहेत. आणि नेक्स्ट मॅचचा कॉल त्या ठिकाणी करतील आमचे विपुलजी पाटील सर. संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टनला आपण विनंती करूयात, आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. केरवडी टीमच्या अजय घरत येताना पाहायला मिळतात. आपण विनंती करूयात आराध्य स्पोर्ट पाटणोली टीमच्या कॅप्टनला आपण लगेच या. अंकेश कामोटकर आता गोलंदाजीला आलाय शेवटची ओव्हर टाकण्यासाठी. आणि या ओव्हरमध्ये आता संघर्ष केला गेला पाहिजे, मोठे फटके आले पाहिजेत. कुंदन डाकी आहे, प्रेम डाकी आहे. आतापर्यंत 30 बॉलचा जर आपण विचार केला तर 1 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळालेत. डॉट बॉलचं पर्सेंटाईल जास्त राहिलंय या इनिंगमध्ये आणि त्याचाच परिणाम, त्याचाच रिझल्ट की बॅटिंग करणाऱ्या संघाच्या स्कोर कार्डवरती 33 धावा पाहायला मिळतात. पहिलाच बॉल या वेळेला लॉब करतोय कुंदन डाकी, मिड विकेटच्या बाहेर अक्षरशः फेकून देतोय आणि या मॅच मधला दुसरा षटकार. टायमिंग बेमिसाल पाहायला मिळाली. परफेक्ट टायमिंग आणि तितकीच चांगली ताकद देखील लावली गेली. समोर टाकलेल्या बॉलला परफेक्ट मिडल करत अक्षरशः फेकून दिलं. 39 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या क्षणाला का होईना परंतु धावांसाठी मोठे फटके मारले जात आहेत आणि ही गरज आहे बॅटिंग करणाऱ्या TMCC लकी 11 बोरकार संघाची. या मैदानाचा विचार केला तर आज आपण 87 धावा या मैदानावरती पाहिल्यात. 6 ओव्हरमध्ये
त्याचबरोबरीनं 64 धावांचा पाठलाग होताना देखील शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष आपण पाहिला आणि आपली पूर्ण आपण स्क्रीनवरती पाहतोय 87 धावा भैरवनाथ धुतुम संघानं, वहाळ संघानं 72 धावा, भूमिका चिर्ले संघानं 67 धावा आणि जासई संघानं 64 धावा। आणि ज्या संघाचा सांघिक स्कोर जास्त असेल त्या विजेत्या टीमला सेकंड राऊंडमध्ये बाय घोषित करण्यात येईल। हा देखील नियम या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलाय। मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान, विठ्ठल क्रिकेट संघ जासई यांचं दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि सगळे ॲनालिसिस एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती पाहतो आहे। 5.1 चेंडूंचा खेळ संपलाय, 39 धावा धावफलकावरती आहेत। मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान चषक 2025 फार मोठी स्पर्धा, सातत्यानं एक चांगलं आयोजन, शिस्तबद्ध आयोजन, वेल ऑर्गनाइज आयोजन आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतं। अंकेशच्या पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि दुसरा बॉल टाकतो आहे तो कुंदन डाकीसाठी। थोडक्यासाठी असं वाटलं होतं त्रिफळा उद्ध्वस्त होतोय की काय, खूप फॉरवर्ड आले होते बॅटर, खूप पुढे आले होते आणि लेग स्टंपवरती टाकण्याच्या प्रयत्नात त्यांना बॉलला लेफ्ट केलं आणि वाईड बॉल पाहायला मिळाला। 40 धावा धावफलकावरती। अंकेश कामोटकर, कुंदन डाकी, एक शांत असं वातावरण आहे। तिसरी मॅच थोडीशी आपल्याला लो स्कोरिंग आतापर्यंत पाहायला मिळाल्या। चेंडूला टॉस केलंय, बॉल बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक फार लांबून आलेत आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात। रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली। 42 धावा धावफलकावरती लागलेत। 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये। बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल हे वस्तुरूपी पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 5000 रुपये कॅश प्राईज देखील या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय। आणि वर्ल्ड कपची प्रतिकृती असलेली ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आकर्षक अशा ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आल्यात। दमदार असं आयोजन आहे। स्लोअर बॉल आणि त्यावरती टाकलेला हा ऑफ ब्रेक, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल, फार चांगली गोलंदाजी होतीये। अगदी व्यावसायिक संघ ज्या वेळेला मैदानामध्ये खेळतात ना त्यावेळेला जे क्रिकेट पाहायला मिळतं, जी बॉलिंग पाहायला मिळते, ती बॉलिंग आज आपल्याला स्पेशली पाहायला मिळाली आहे मोठी जुई संघाच्या गोलंदाजाकडून। या अगोदर आपण डीप पाटीलची कटर बॉलिंग पाहिली, हर्ष बोपीचे यॉर्कर पाहिले आणि आता अंकेश कामोटकरचे ऑफ ब्रेक पाहायला मिळतात। हा चेंडू पुढ्यात टाकलाय, हवेत लॉंगॉनला क्लिअर करतोय, गगनभेदी, गगनचुंबी, आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार। अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती। 48 ऑप्शनच्या जास्त बाहेर कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न फसला। 49वी धाव धावफलकावरती येते आणि 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे। कुंदन डाकीचा संघर्ष, शेवटच्या क्षणाला कुंदन संकटमोचक ठरलाय। अडचणीमध्ये असलेल्या टीमला बाहेर काढण्याचं त्यानं महत्त्वपूर्ण काम केलंय आणि 49 वरती नेऊन ठेवलंय। या वेळेला विथ द ब्रेक, ऑफ ब्रेक वरती मारलेला हा पुलचा फटका पॉवरफुल आहे आणि या वेळेला कुंदनच्या बाड मधून येतोय तिसरा षटकार। बावीस धावा कुंदनच्या बॅडमधून आपल्याला पाहायला मिळतात। अंकेश कामोटकरची महागडी गोलंदाजी, 55 धावा धावफलकावरती लागल्यात आणि पॉवरफुल पिच हिटर, पॉवर हिटिंग मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवत असताना कुंदन डाकी आणि या वेळेला चुकी करतोय। चेंडू सोडण्याच्या नादामध्ये यष्ट्यांचा वेध घेणारा हा यॉर्कर त्रिफळा उद्ध्वस्त होतोय कुंदन डाकीचा।
6 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिलं सत्र संपलंय. 55 धावा धावफलकावरती आहेत आणि टार्गेट आहे 56 धावसंख्येचं. जाऊया टॉसबॉक्समध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील विपुलजी पाटील सर. मान्य श्री रणजित धनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरुद्ध आराध्य 11 पाटणोली, दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळतील आणि 6 ओव्हरची मॅच आणि त्यामध्ये 5 गोलंदाज वापरायचे आहेत. एक तुम्हाला रिव्ह्यू असेल. डेव्हिड 11 गावदेवी केळवणे संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलाय. काय असेल निर्णय पहिल्यांदा अजय? सांगतोय, आमचे प्लेयर आले नाही अजून. आणि 6 ओव्हरची मॅच आहे. पहिल्यांदा खरं तर नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 6 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला पाहायला मिळतात. काय सांगशील एकंदरीत आयोजन कमिटीबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि इथं या नाईट मॅचना मी पहिल्यांदाच खेळायला लावलोय भूषणदादाच्या. दोन्ही या संघाला आपण शुभेच्छा देऊयात. त्यांनी अजूनही या डिसिजन पेंडिंग ठेवला. फार महत्त्वाची मॅच आपण पाहणार आहोत. एक बलाढ्य संघ डेव्हिड 11 गावदेवी केळवणे आणि त्यांच्या विरुद्ध आराध्य 11 पाटणोली आणि नवनाथजी जाधव इथं उपस्थित आहेत. त्यांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये या. नवनाथजी जाधव इथं उपस्थित राहिलेत आणि त्यांचा इथं आपण शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे जनक मुख्य आयोजक भूषणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नवनाथजी जाधव साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जातोय आणि ज्यांच्या वतीनं या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी 2 बायसायकल देण्यात आल्यात. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया नवनाथजी जाधव साहेबांकरता. आणि ज्यांच्या वतीनं या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेसाठी 2 ज्यांनी बायसायकल आयोजन कमिटीसाठी दिल्यात त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. धन्यवाद नवनाथजी जाधव साहेब. त्यांचं इथं आगमन झालं आणि त्यांचं इथं आपण स्वागत करतोय. तसेच जासे टेनिसमधील एवन जोडी आमचे श्रीकांत म्हात्रे आणि अशांत म्हात्रे ऑस्टिन हे सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या VIP डायसवर आणि या मॅचला एन्जॉय करा. तशी मॅचला सुरुवात होईल तसं आपण कॉम्बॉक्समध्ये बदलाव करणार आहोत. आवाज ऐकूयात सईमजी गरत मॅन फ्रॉम दाकटीजुई. आणि या स्पर्धेकरता आणि मोठीजुई संघासाठी रायगड भूषण, द्रोणागिरी भूषण आणि महाराष्ट्रातील एक नामांकित सूत्रसंचालक नितेशजी चंद्रकांत पंडित सरांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यांना महाराष्ट्र भूषण हा देखील पुरस्कार मिळणार आहे. अशी खरं तर महाराष्ट्रातील एक नामांकित सूत्रसंचालक सर्वांची गुरुवर्य नितेशजी पंडित सरांच्या वतीनं मोठीजुई संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि तसेच या संपूर्ण स्पर्धेकरता नितेशजी पंडित सरांच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ते सुद्धा या स्पर्धेला घरी बसलेला लाईव्ह एन्जॉय करतात आणि त्यांच्या वतीनं मोठीजुई संघासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स ऐकूयात संयमजी गरज सरांचा आवाज. प्रत्युषा निष्ठा पॅकर्स अकादमी चॅम्पियन मोठीजुई संघ खेळतोय आणि रायगडातील एक बेस्ट लोगो मास्टर नयनजी हबल आणि त्यांच्या समवेत एक उत्तम गुणलेखक विनोदजी गरत यांनी पुरस्कृत केलेला हा प्रत्युषा निष्ठा पॅकर हा संघ आज मोठीजुई यांच्या नावानं खेळताना पाहायला मिळतोय. येणारे 36 बॉल 56 धाबांची गरज आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूयात संयमजी गरत यांचा. थँक्यू सो मच सूरजजी हातमोडे सर चौक यांना आपण ऐकलत आणि विपुलजी पाटील सर गावठाण यांना देखील आपण ऐकता. 36 बॉल 56चा पाठलाग करायचा अकादमी चॅम्पियन्स मोठीजुई टीमला. 6 षटकांची मॅच आहे. 56 धावा. कदाचित 6 ओव्हरमध्ये या धावा कमी पाहायला मिळतात. एकीकडे लकी 11 बोरखार
टॉस जिंकल्यानंतर धाडस दाखवलं कॅप्टननं, अगदी धाडसी निर्णय. टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये आपण सातत्याने टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनला फिल्डिंग करताना पाहतो. इथे बोरखाड टीमच्या कॅप्टननं अगदी मोठा निर्णय, धाडस दाखवत असताना बॅटिंगचा निर्णय घेतला. फार कमी कर्णधार असे निर्णय घेत असतात आणि त्यामध्ये आपण कुंदन डाकी या कर्णधारला पाहिलं. चला आता मॅच कडे जाऊया. जेवढ्या धावा काढल्यात त्यांचा आता बचाव करायचा आहे. 5-6 ओव्हरमध्ये तब्बल 56 धावा. बॅट्समन आलेत निनाद भोईर आणि त्याच्या सोबतीला दीप पाटील. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम डाकी. मागील काही महिने अगोदर उरण प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली आणि उरण मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक जिंकणारा शुभम डाकी या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतोय. आणि त्याच्या संवेदन निनाद भोईर, एक आक्रमक फलंदाज, ज्या खेळाडूचा आताच्या घडीला नाद करणं कठीण बनले आणि तो खेळाडू निनाद भोईर तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. आणि त्याला साथ देतोय दीप पाटील. मोठे बॅटिंग लाईनअप आहे. गोलंदाज तयार शुभम डाकी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हल्ला बॉल. आक्रमण केलंय, गॅप मध्ये खेळलाय, बॉल चालला एका टप्प्यानं सीमा पार, चौकार. किरण पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आणि किरणजी पाटील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले नव्हते, बॉल पडल्यानंतर बाहेर वळवला. शुभम डाकीची खासियत राहिली, वेगानं तो बीट करतोय. या खेळाडूकडे प्रचंड वेग आहे आणि भन्नाट वेगानं तो उतरलाय. इथे चांगली गोलंदाजी नियंत्रित साधत असताना गोलंदाज शुभम डाकी 2 बॉलमध्ये 4 दिल्यात. थोडासा कमी गतीने टाकला, फिंगर रोल केले आणि एक चांगला बॉल पुन्हा एकदा रिलीज करत असताना 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धावा या धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार आला, परंतु त्याच्यानंतर शुभम डाकी आपलं कौशल्य दाखवतोय आणि या गोष्टी नेहमी शुभमने दाखवल्यात. बोरखाड टेनिस क्रिकेटमधील एक वेगवान गोलंदाज, रफ्तार के सौदागर या नावाने ओळखला जाणारा शुभम चांगला वेग धारण करत फलंदाजांना थांबवले त्यानं. आता मिस टायमिंग आहे, फटका चुकलाय, इलेव्हेशन पडले कमी, फिल्डर आलाय डाऊन दी बॉल, पकडलाय युवराज आय थिंक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पकडला जाईल कॅच. विकेट क्रमांक 1, बॅट्समन झालाय बाद. संपादित केले न्यू बॅट्समन, त्याचंच कारण आहे निमिष बोपी मैदानाच्या आतमध्ये आलाय. 1 डाऊनच्या भूमिकेत 3ऱ्या क्रमांकाचा बॅट्समन. डावाला तुम्हाला आता पुढे न्यायचं, सावरायचं आहे डावाला. डावासमोर अडचणी वाढल्यात, पहिला खेळाडू बाद झालाय आणि एक ऑलराऊंडर अगदी एक निमिष बोपी अगदी 1 डाऊनचा एक चांगला खेळाडू आहे आणि तो क्रीडांगणामध्ये आलाय. सॉफ्ट हँडनं खेळलाय, अगदी सॉफ्ट हँड पाहायला मिळाले. सहजरित्या फटका खेळून काढलाय, रन्स मिळेल 1. एका धावेने संघ पोहोचलाय 5 वरती. 5 बॉलचा खेळ संपला जातोय. 5 धावा धाव फलकावरती, एक खेळाडू बाद आहे. या मॅचचा आनंद घेत असताना आमचे मित्र गिरीश पाटील, आशिष चालके यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मोठीजुई टीमचे बिग समर्थक आहेत, मोठे पाठीराखे, त्यांचं विशेष स्वागत. इथे धाव फलकावरती धावा लागल्यात. 5 धावा, एक खेळाडू बाद. 56चा पाठलाग सुरू आहे. शेवटचा बॉल शुभम डाकीचा. ओ वेगवान बॉल, प्रचंड वेग, भन्नाट वेग,
वेगानं बीट केलंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुढील 5 बॉलमध्ये अवघी 1 धाव देत एक खेळाडू बाद केलाय. कमालीची गोलंदाजी गोलंदाज शुभम डाकीची पाहायला मिळाली. 5 धाव संख्येवरती एक खेळाडू बाद आहे. येणारे 30 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 51 धावेची आवश्यकता. आज अलंकारची घरात जासई यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा आल्यात. रोहित म्हात्रे पप्या यांच्याकडून शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अलंकारजी घरात ज्यांचा आज वाढदिवस आहे. पहिल्या षटकामध्ये 5 काढल्यात. येणारे 30 बॉल 51 धावेची आवश्यकता. 30 बॉल मध्ये 51 वाचवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य ठाकूर हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे आणि तो क्रीडांगणामध्ये आला दुसऱ्या षटकामध्ये. हे षटक व्हेरी इम्पॉर्टंट बोरखार टीम. मिस टायमिंग आहे. फटका चुकीचा राहिलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफ वरून पोहोचलाय. शुभम डाकी पकडलाय कॅच. विकेट क्रमांक 2. दुसरा धक्का लागलाय मोठी जुई संघाला. बॅट्समन होतील निमिष बोपी झेल बाद. पोहोचले कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 होत्या आणि इथून पहिल्याच बॉलवरती आदित्य ठाकूरला यश मिळालं. विकेट त्याने घेतली निमिष बोपीची आणि त्याचं कारण आहे नवीन खेळाडू चाललाय. 4थ्या क्रमांकाचा बॅट्समन जितेश बोईर हा खेळाडू मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतो. आणि याच दरम्यान बोरखार टीमला शुभेच्छा येतात. गुरु मस्कर बोरखार टीमचे फॅन्स आहेत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. उत्कृष्ट नामांकित अगदी समालोचक ज्यांनी द्रोणागिरी भूषण पुरस्कार प्राप्त केला जीवनजी डाकी सर बोरखार, तदनंतर देव डाकी सर बोरखार यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. किसन आत्मारामजी घरात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि त्यांच्याकडून देखील स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचं देखील विशेष सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. 5 वरती 2 अशी अवस्था. आता टीम मोठी जुई संघाचे 1.1 बॉलचा खेळ संपलाय. समीकरण तुम्ही पाहताय 29 बॉल 51ची आणखीन आवश्यकता. जेवढी सोपी मॅच मोठी जुईच्या समर्थकांना वाटली होती तेवढी सोपी मॅच आता बिलकुल नाहीये. कारण आता समीकरण बदललंय. आता अडचणी वाढवल्यात गोलंदाजांनी. पहिला अस्त्र घेऊन आला शुभम, त्याला चांगली साथ देते आदित्य. हलक्या हाताने पुन्हा एकदा सेन्सेबल क्रिकेट या गोष्टी असायला हव्या तुमच्याकडे. आणि चांगलं कंट्रोल मध्ये हा फटका खेळला बॅट्समन जितेश बोईरनं. थोडासा नाराज पाहायला मिळाला. त्याला हव्या होत्या 2 धावा. दीपनं कॉल नाकारला. रन्स मिळते 1. 6 षटकांची मॅच आहे त्यामुळे तुम्हाला खेळपट्टीवरती जास्तीत जास्त वेळ टिकून थांबून राहणं, धावा काढणं या गोष्टी कराव्या लागतील. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा कंट्रोल टेम्परामेंट अगदी राखावा लागतो. मॅचमध्ये शांत डोक्याने खेळायचं. आणि आता समीकरण 28 बॉल 50ची आवश्यकता. चांगली गोलंदाजी हाताळतात आदित्य ठाकूर. 2 बॉलमध्ये 1 विकेट्स त्याने घेतले. धावा दिल्यात फक्त 1 धाव आतापर्यंत त्याने खर्च केले. गोलंदाज तयार आदित्य. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न फास्टर गोलंदाज. चांगला फटका गॅप मध्ये खेळलेत. कव्हर रिझन मध्ये क्रॅकिंग स्ट्रोक. खेळाडू पोहोचलाय. त्याने केले चुकी. त्याला भेदून बॉल जाईल सीमा पार. खणखणीत चौकार. धावा मिळाला गेल्यात. संघर्षमय चौकार म्हणूया कारण मगासपासून मोठा फटका आला नव्हता जेव्हा पहिल्या बॉलवरती 4 धावा मिळाल्या. आणि इथे 9व्या बॉलवरती आदित्य ठाकूर थोडासा नाराज असेल कारण खेळाडूंनी त्याला साथ दिली नाहीये. जिथे मिळणार होते कदाचित 2 धावा तिथे मिळायला जात आहेत 4 रन्स. आणि आतापर्यंत संघ पोहोचलाय मोठी जुई 10 वरती. 2 बाद 10. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा सज्ज झालाय. मिस टायमिंग या क्षेत्ररक्षकापासून पुढे पडलाय. तिथे देखील खराब फिल्डिंग झाली. बॅकअप चांगलं दिलं अन्यथा आणखीन धावा मिळाल्या असत्या. चांगली फिल्डिंग
क्रिकेटमध्ये तुमच्याकडून बॅटिंग बॉलिंगची अपेक्षा असते, परंतु एक दर्जा तुम्हाला फिल्डिंगचा देखील राखावा लागतो. फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगची गुणवत्ता ही तुम्हाला उंचवावी लागते आणि या गोष्टी विसरून चालणार नाहीत. बोरखा टीम क्रिकेटचं सूत्र आहे, पकडो कॅच जीतो मॅच. फिल्डिंग कॅच तुम्हाला पकडाव्या लागतात, बॉल थांबवावे लागतात, धावा वाचवण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही उतरलात क्रीडांगणामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला चांगल्या फिल्डिंगची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. ओ दुरून खेळलाय, स्ट्रोक चांगला आहे, परंतु फिल्डर पोहोचतील का? आलाय खेळाडू, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट. पुन्हा एकदा तिथे पोहोचला युवराज डाकी, कम्मालीचा कॅच पकडलाय, डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि नेत्रदीपक झेल आणि खेळाडू होईल झेल बाद. अगदी फार दूरवरचा प्रवास करत तो पोहोचला, बॉल वरती नजर होती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल, फटका कम्मालीचा होता. लॉफ्टेड ड्राईव्ह हवेमध्ये संचारलाय, बराच वेळ लागला बॉल खाली येण्यासाठी, परंतु तेवढ्याच वेगाने पोहोचला तिथे क्षेत्ररक्षक युवराज नावामध्ये जादू आहे. 2011चा वर्ल्ड कप, अगदी रक्ताची उलटी होत असताना देखील युवराजनं मला भारतासाठी खेळायचंय हे सांगितलं क्रीडांगणामध्ये आणि आज बोरखा टीमचा युवराज, मला माझ्या गावासाठी ही मॅच जिंकून द्यायची आहे या भावनेनं तो क्रीडांगणामध्ये धावत सुटला आणि लाजवाब कॅच पकडल्या. खेळाडू बाद झाल्या. नवीन खेळाडू आले अंकेश कामोडकर, ज्या खेळाडूबद्दल आपण चर्चा केली. आणखीन एक विस्फोटक खेळाडू आहे. मी मगाशीच म्हटलं की मोठी जी टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, परंतु इथे घाम फोडलाय त्यांना देखील. 11 वरती 3 उडवलेत. आदित्य ठाकूर 6 दिल्यात 5 बॉलमध्ये, 2 खेळाडू बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. अद्याप शुभमचं कदाचित 1 षटक येणं बाकी आहे, त्यामुळे ही मॅच चांगलीच रंगेल यातील मात्र शंका नाही. गोलंदाज तयार आदित्य ठाकूर ओव्हर द विकेट्सनं हलक्या हाताने खेळलेत. सावध पवित्र आखला, इथून कुठली घाई करायची नाही, बचेंगे तो ऑल लढेंगे हे सांगत असताना अंकेश कामोडकर. रन्स मिळेल 1. 12 बॉलचा खेळ संपलाय, 12 बॉलमध्ये 12 काढल्यात, 3 खेळाडू बाद झालेत. आणि पहा पुन्हा एकदा शुभेच्छा येत आहेत शशिकांतजी म्हात्रे, रोहितजी म्हात्रे पप्या यांच्याकडून. घरत 11 टीमचे कर्णधार अलंकार घरत यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं हार्दिक स्वागत. आणि आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्याकडून देखील अलंकार घरत तुम्हाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. खेळाडूंपर्यंत आपण कॅल्क्युलेशन पोहोचूया. 12 बॉलमध्ये 12 काढल्यात, आता रिक्वायर्ड रन रेट 11चा झालाय, 6च्या सरासरीनं वाटचाल करतोय. समीकरण 24 बॉल 44ची आवश्यकता. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 11 काढायचे आहेत, 44ची आवश्यकता आहे. 4 षटक्यांमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम डाकी, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तो उतरलाय. शुभम डाकीला आपण मैदानामध्ये पाहू शकता. 24 बॉल 44 धावा. स्पर्धेमध्ये आतापर्यंत 25 षटकार लागले, 23 चौकार, 24 बॉल 44चा पाठलाग. गोलंदाज शुभम, विपक्ष अंकेश. बॅटल पाहायला मजा येईल. हलक्याताने खेळले हो, आता फिल्डिंग चांगली करतायत. मगाशी आपण खराब फिल्डिंग बद्दल चर्चा केली बोरखार बद्दल, आणि आता त्यांनी ओळखलंय की या मॅच मध्ये एक धाव आपल्याला वाचवायची आहे, ही मॅच जिंकायची आहे, त्यामुळे प्रयत्न सोडून चालणार नाहीयेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फिल्डिंगचा आता त्यांनी दर्जा दाखवलाय, स्टँडर्ड दाखवलाय, झोकून दिलंय, समर्पित केले सर्व खेळाडूंनी की काही झालं तरी ही मॅच जिंकायची आहे हे स्वप्न घेऊन ते आता मैदानामध्ये खेळतायत. 43ची आणखीन आवश्यकता. 23 बॉल, टर्निंग ओव्हर. या षटकामध्ये किती धावा येतील? हलक्या हाताने खेळल्यात. पुन्हा एकदा डीप मिड विकेटचा खेळाडू वेगाने पोहोचला, 1 झाले पूर्ण, दुसरा धावेचा पलटवार केलाय. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट्स. धावा मिळतील 2 आणि या 2 धावेने संघ पुढे चाललाय. या गोष्टी व्हायला हव्या. जिथे विपुलजी मोठे फटके येत नसताना तिथे सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यायला हवं. आम्ही मागील 2 आठवडे अशाच मॅचेस पाहतोय जिथे जाईल तिथे 3 मध्ये 1 निघत नाहीये, 6 मध्ये 4 निघत नाहीये. बऱ्याच दिवस याच गोष्टी पाहायला मिळाल्यात. त्यामुळे इथे तो पवित्र आखलाय खेळाडूने. आता सावरलंय डावाला, पुढे न्यायचं, एक पार्टनरशिप बनवायची आहे आणि त्याच गोष्टी करतायत. दीप पाटील 4 बॉलमध्ये 7 काढल्यात. अंकेश 2 बॉलमध्ये 2 वरती बॅटिंग करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम डाकी.
या ओव्हरमध्ये 3 धावा दिल्यात. जेव्हा तो पहिलं षटक हाताळत होता एक खेळाडू बाद करत त्यांना अवघ्या 5 दिल्या. त्यामुळे या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या इथे खर्च कराव्या लागतील शुभमला. परंतु चला मोठी जी टीम इथे जर चांगल्या धावा बनल्या तर मॅच मध्ये शिरका होईल. बॅकफुटला गेले, पंच केलाय, फटका फसलाय. आणखीन एक खेळाडू दीप पाटील जो डावाला पुढे नेत होता तोच आता बाद होईल. 5 बॉल खेळला आणि 7 वरती. बॅक टू पॅव्हेलियन. वरती 4 खेळाडू बाद झालेत. त्याचं कारण आहे शुभम डाकेची धारदार आणि वेगवान गोलंदाजी आणि त्या गोलंदाजी समोर फलंदाजांची उत्तरे नाहीयेत. 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलाय. 6व्या क्रमांकावरती ऋतिक गावंड हा खेळाडू चाललाय. आता मिडल ऑर्डर मधील खेळाडू आहेत आणि त्यांच्यावरती फार मोठी जिम्मेदारी आली कारण या मॅचला जिंकायचं, डावाला पुढे न्यायचं. यासाठी या अडचणीतून तोंड तर आता बाहेर काढण्यासाठी एक पार्टनरशिपची आवश्यकता जिच्याबद्दल आपण वारंवार चर्चा करतोय. अंकेश उशिराने पोहोचला क्रीडांगणावरती. आज उशिराने तो खेळपट्टी उतरलाय बॅटिंगसाठी, परंतु मॅच जिंकून देईल का? 21 बॉल 41 आव्हान. गोलंदाज तयार. शुभम डाकेचा पुढचा बॉल. ओ चांगला बॉल. स्टंपच्या मागून टाळ्या वाजतायत म्हणजे भन्नाट वेग. लाईन लेंथ पाहू शकाल तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये. किती चांगला बाउन्स प्राप्त केलाय शुभम डाकेची. हीच तर खासियत आहे. पडल्यानंतर बॉल टेक ऑफ करतो, बाहेर वळवतो, काटा चेंज करतो आणि अँगल क्रिएट करत त्यानं आता गोलंदाजी हाताळले. आणि काल तालुका स्पर्धांमध्ये देखील अहमदनगरला जाऊन देखील बोरखार गावाची ओळख निर्माण करून देणारा हा शुभम डाकी गोलंदाज. आणखीन एक किती ॲग्रेशन आहे, किती ॲटिट्यूड वाढलाय, आता किती ऊर्जा पाहायला मिळते. कम्मालीची गोलंदाजी पहा. बॉल तुम्ही पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. भन्नाट वेगाचा सामना करण्यास भाग पडले शुभम डाकी. हाय बॉटम ऍक्शन, रिदम, किती पॉझिटिव्ह अप्रोच आहे त्याच्या चेहऱ्यावरती. ती ऊर्जा पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये त्याने कलाटणी दिले. 5 बॉल हाताळले, 3 धावा दिल्यात. एक खेळाडू इथे देखील बाद केलाय. नाव आहे शुभम डाकी. इथे आणखीन एक चांगला बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप झाला नाहीये. रन्स मिळेल 1 आणि अशा रीतीनं हे 3रं षटक राहिलंय. शुभम डाकेची बॉलिंग आवडली असेल तर बोरखारचे समर्थक टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लाजवाब बॉलिंग. अवघ्या 4 धावा दिल्या आणि एक खेळाडू बाद केलाय आणि आता समीकरण अडचणीमध्ये ठेवलंय. येणारे 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी आय थिंक 40 धावेची आवश्यकता. शुभमच्या गोलंदाजीचा आलेख पाहू शकताय तुम्ही. 9 रन्स दिल्यात, 2 विकेट्स त्याने घेतल्यात, 2 ओव्हरमध्ये 7 डॉट बॉल टाकलेत, 7 डॉट बॉल हाताळलेत. 4.50 इकॉनॉमिकल गोलंदाजीचा त्यानं सामना दाखवला प्रेक्षकांना. कम्मालीची गोलंदाजी. टीम हडल, बोरखार टीम एकत्रित आलेत. बोरखारचे खेळाडू, शुभम त्यांना गाईड करतोय. इथून आता आव्हान आहे. येणारे 18 बॉल 40 धावा या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला रोखायचे आहेत. कुठला संघ जिंकेल? ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय. तत्पूर्वी जाऊया आपण एक संगीत ऐकूया. सुरमे की तरफ पीसा हालातों ने हमें, तब जाके लोगों के निगाहों में, और हमारे समंदर का पानी उतरता तो देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूँ लौटकर हम भी जरूर आएंगे. व्हॉट अ कमबॅक. वाटलं सुद्धा नव्हतं प्रेक्षकांना की ही मॅच एवढी रंगेल आणि ते दाखवण्याचं कारण बनलं आदित्य ठाकूर आणि शुभम डाके. 2 गोलंदाजांनी चांगली दहशत माजवली.
आता 18 बॉलमध्ये आणखीन 40 काढायचे आहेत. गोलंदाज झालाय वेदांत डाकी. वेदांत डाकी गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. आता बॅट्समनची अग्निपरीक्षा. मिडल ऑर्डरचे बॅट्समन सलामीला आले खेळाडू अपयशी झाले. अंकेशला स्ट्राईक मिळाली नाही मागील ओव्हरमध्ये. 2 बॉलमध्ये तो 2 वरती थांबलाय. ऋतिक गावंड 3 बॉलमध्ये 1 धाव. चला थोडी घाई करा खेळाडूंना आम्ही विनंती करतोय. 6 षटकांच्या मॅचेस आहेत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल वेदांत आलाय. टप्पा टाकलाय. आक्रमण चढवलंय. मिस टायमिंग कदाचित आणि क्षेत्ररक्षकाला बॉल खाली. युवराज डाकी आणखीन एक कॅच पकडलाय. अर्धा संघ गारद केलाय. अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई टीमला. युवराज डाकीनं 3 कमालीच्या कॅच पकडल्यात या मॅच मध्ये. प्रत्येक खेळाडूच्या अकाउंट वरती विकेट्स राहिले. आदित्याला त्याला विकेट्स मिळाली. त्याच्या अगोदर शुभमची 2 षटकं. तो देखील विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिला. आणि आता वेदांत डाकीला आपण पाहतोय. हा देखील एक चांगला गोलंदाज. प्रचंड वेगवान गोलंदाजी. अर्धा संघ गारद केलाय. मोठी जुई संघाचा 16 वरती 5 खेळाडू बाद. 40 धावेची आणखीन आवश्यकता. येणारे 17 बॉल 40 धावा. 17 चेंडूमध्ये 40 धावेची आवश्यकता. ओव्हर द विकेट्स न गोलंदाज तयार. ओ यॉर्कर बॉल. आणखीन एक डॉट बॉल. वेगवान गोलंदाजी. स्वराज एंटरप्राइजेसचे ऑनर मिलन शेठ घरत यांच्या माध्यमातून ऑपरेटर डीजे ऑपरेटरनं जो मगाशी गाणी लावला त्याच्यासाठी 500 रुपये. जाम से जाम मिला. आणि त्या संगीतासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अभिनंदन डीजे ऑपरेटर. गुलाबी थंडीमध्ये माहोल गरम करा आणि असेच पारितोषिक तुम्हाला जरूर मिळतील. यावेळी आडव्या बॅटने खेळल्या. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर आलाय. डीप मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर पोहोचलाय. रन्स मिळेल. इथे देखील एक सिंगल. सिंगल न काम बनणार नाहीये. डीजे ऑपरेटरला 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. आणि उद्या व्हॅलेंटाईन डे आहे 14 फेब्रुवारी. डीजे ऑपरेटर खुश आहेत आता. उद्या 13 14 आज 12 वाजून गेले. 13 तारीख चालू झाली. उद्या आम्ही 14 तारीख सांगितली. 17 धावा झाल्यात. 5 खेळाडू बाद. 15.16 चा रिक्वायर्ड रन रेट. बॅकफुटला गेले अंकेश कामोटकर. ओ गॅप मिळाला जरूर परंतु खेळाडू देखील चाणाक्ष आहेत. मागे चांगली फिल्डिंग. 1 धाव. मगाशी विपुलजी आपण उल्लेख केला की मॅच मध्ये स्कोर कमी झालाय. आयोजक देखील पाहत होते की मॅच 4 षटकांमध्ये संपेल. मॅच टाइम वाचवेल आपला. परंतु तसं घडलंच नाहीये. 3 ओव्हरमध्ये देखील दैना उडवली फलंदाजांची. त्यांच्या समोर आता आव्हानं वाढवलीत आणि आता मॅच चांगल्या स्थितीमध्ये आहे. सामना बॅलन्स आहे असं देखील म्हणायला आपण हरकत नाहीये. 50-50 मॅच. 14 बॉलमध्ये 38 धावेचं आव्हान. ज्या क्रीडांगणामध्ये मागील मॅच मध्ये प्रचंड धावा आपण पाहिल्या इथे रोखलंय. लाऊडली अपील केले. बॅट्समन थोडेसे बाहेर निघाले हे पंच सांगतायत. आणि इथून लेग बाईटचा इशारा दिला अंपायर्सनं. रन्स मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपाने. 1 धाव. 1 धाव मिळायला जाईल. चला अद्याप 1 बॉल आहे. 13 चेंडू 37 धावेची आवश्यकता. उरण तालुक्यातील हे दोन्ही नामांकित संघ आहेत. एकीकडे मोठी जुई म्हटला तर बहुचर्चित हा संघ आणि मोठ्या लोकसंख्येचं गाव असणारा मोठी जुई. आणि जेव्हा जेव्हा मोठी जुईची मॅच असते ना तेव्हा त्यांचे प्रेक्षक तेवढ्याच मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात. आणि खऱ्या अर्थाने त्यांचं प्रेम राहिलंय संघावरती. गावचा संघ जिंकावे या भावनेनं ते येत असतात. आज देखील मोठ्या संख्येने आलेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे.
इथे मॅच थोडीशी फसले. 13 बॉल 37 धावा, परंतु जोपर्यंत अंकेश कामोटकर आहे तोपर्यंत मॅच जिंकू शकतो हे त्यांना विश्वास राहील. कारण या खेळाडूमध्ये ती धमक आहे. बॉलला जरूर उडवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु आता त्याला बीट करेल, बॉल जाईल सीमा पार. हा संघर्षमय नवी संजीवनी देणारा मच नीडेड मच इम्पॉर्टंट षटकार. शेवटचे 12 बॉल 31 धावेची आवश्यकता. एका षटकारानं पुन्हा एकदा चित्र पलटवलं. आदित्य ठाकूरनं 7 धावा दिल्या, 2 खेळाडू बाद. शुभमनं 12 बॉल मध्ये 9 दिल्या, 2 खेळाडू बाद केले. वेदांतनं 5 बॉल मध्ये अवघ्या 2 दिल्या होत्या, पण तो शेवटचा बॉल समोर पडला आणि समोरच आक्रमण केलं, षटकार ठोकल्या आणि त्याच्या षटकामध्ये आल्यात 8 धावा. 12 बॉल 31 ची आवश्यकता. यस 9 आल्या त्या मागील ओव्हरमध्ये. एक लीग बाईची धाव्या जे आपण गोलंदाजामध्ये ऍड करत नसतो, म्हणून आम्ही 8 सांगितल्या. आता समीकरण 12 बॉल 31 धावा. समीकरण या रिक्वायर्ड रन रेट 15.50 सरासरीने वाटचाल करावी लागेल. अंकेश कामोटकरचा एक महत्वाचा षटकार आणि एवढं नक्की सांगेल मोठी जी टीम, हिम्मत मत खोना मेरे भाई और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी आज करके दिखाना है तुझे, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच संपली नाहीये. अंकेश कामोटकर जिद्दी खेळाडू आहे आणि प्रेशर मध्ये परिस्थिती कशी हाताळायची अंकेशला चांगलेच ठाऊक आहे. त्यांना व्यावसायिक स्पर्धा खेळलाय, तो उरण प्रीमियर लीग मध्ये कर्णधाराची भूमिका त्यांना हाताळली. रायगड प्रीमियर लीग मध्ये तो खेळलाय, त्याच्याकडे अनुभव आहे, त्यामुळे मॅच तो सहजासहजी सोडणार नाहीये. 12 बॉल 31 धावेची आवश्यकता. पण तो बोरखा टीमचा संघर्ष देखील कम्मालीचा राहिलाय, ते देखील हार मानायला तयार नाहीयेत. म्हणूनच म्हणतात ना, क्रिकेट असा खेळ आहे शेवटपर्यंत लढावं लागतं. 12 मध्ये 31 ची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 प्रेम डाकी हा गोलंदाज झाला. 11 चेंडू आणि 30 धावा. व्यासपीठावरती भावेश शेठ घरत यांचं आगमन, त्यांच्या समेत राज घरत आणि आदिल घरत यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे आपलं देखील. 3 युवा उद्योजक जासई गावचे आणि त्यांचं आगमन मंचावरती पाहायला मिळतंय. समीकरण 11 बॉल 30 धावेची आणखीन आवश्यकता. अंकेश कामोटकर तैयार. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चाललाय बॉल, लॉंगॉनचा फिल्डर चाललाय बॉल पर्यंत. ओ मिडॉनोला चांगली फिल्डिंग केली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील वेगानं कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली चपलाई या दोन्ही खेळाडूंमध्ये, चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. या 2 धावेनं धाव फलक पुढे चाललाय. 28 वरती 5, कदाचित आणखीन 28 ची आवश्यकता. मात्र 10 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता. दोन्ही खेळाडू चर्चा करतायत. ही पार्टनरशिप पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये अंकेश 11, नवदीप 4 बॉल मध्ये 1. मंचावरती तुम्ही मेघनाथ शेठ म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र यश यांना पाहताय स्क्रीनवरती. मेघनाथ शेठ म्हात्रे साहेबांचं प्रचंड मोठं नाव, सामाजिक कार्याची साहेबांना प्रचंड मोठी आवड. इथे फटका फसलाय, मोठी विकेट्स. ओ कॅच पकडलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, धावत सुटला कर्णधार आणि कुंदन टाकीनं आणखीन एक लाजवाब कॅच पकडत इथून ज्या खेळाडूची विकेटची गरज होती तीच विकेट्स पटकावून दिल्या. अंकेश कामोटकर होईल झेलबाद. कर्णधाराची भूमिका किती इम्पॉर्टंट आहे. विकेटच्या मागे तुम्ही कुंदन डाकीला पाहताय. प्रत्येक बॉल वरती वेगवेगळ्या गोष्टी घडवण्याचं कार्य तो दाखवतोय. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करतोय आणि आता समीकरण कठीण करून टाकलंय. 6 खेळाडू बाद झालेत.
इथे बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याच्यावरती प्रहार केलाय. मॅच अद्याप संपली नाहीये. बॉल चालला सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्सिमम कडक षटकार. या षटकारानं समीकरण शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 22 धावेची आणखीन आवश्यकता. इथे फटका चांगला. ओ एका हाताने बॉलला स्टॉप केलंय. बॅकअप दिलं खेळाडूनं देखील चांगली साथ दिली आणि इथून किती धावा वाचवल्यात हे देखील पाहिलं जाईल. चला बाउंड्री चेक करायची. जवळजवळ 4 कॅमेरे स्पर्धा कव्हर करतायत त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष. वेल स्टॉप. चांगली फिल्डिंग केले विघ्नेश डाकीला त्या ठिकाणी आपण पाहू शकता. लाजवाब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे जरूर काढल्या गेल्यात परंतु असं म्हणूया की विघ्नेशनं 2 धावा वाचवल्यात. 3 युवा उद्योजक स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात. भावेश घरत, राज घरत, आदिल घरत. 3 युवा उद्योजक. तिन्ही उद्योजकांनी अगदी हाताची घडी घातली. हाताच्या घडीला गुलाबी थंडी आहे. स्मिथ हास्य मॅचला एन्जॉय करतायत ते. जाऊया मॅच कडे. इथे टप्पा चांगला साधलाय आणि बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडूची झाले सांगता प्रेमने खर्च केल्या 10 धावा त्यामुळे आता समीकरण राहिलंय येणारे 6 चेंडू आणि अद्याप 20 धावेची आवश्यकता. 56चं आव्हान आणि 20 राहिल्यात शेवटच्या ओव्हरसाठी. इथे पंच तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आमचे नामांकित अंपायर जीवनजी गावंड सर वाघिवलीवाडा यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्यांच्या समेत शैलेशजी चव्हाण सर यांना देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. बऱ्याचशा स्पर्धा ते कव्हर करत असतात. रायगड मधील नामांकित अंपायर्स आहेत. रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा त्यांनी पूर्ण केली. प्रचंड प्रदीर्घ अनुभव आहे. किंजल ट्रॉफी मध्ये त्यांची भूमिका महत्वाची असते आणि खारकोपरची स्पर्धा आम्ही जरूर जीवनजी गावंड सर पाहिली होती. लाजवाब ती स्पर्धा राहिली आणि खारकोपर त्यांचा बाले किल्ला आहे. जीवनजी गावंड सर यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. चला मॅच कडे बोलूया. टीम मीटिंग जास्त वेळ खर्च करू नका. आयोजकांकडून सूचना आले. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल आणखीन 20 धावा बनवायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. बोरखाड टीमच्या गोलंदाजांनी लाजवाब कार्य साधलं. त्यांनी एकच गोष्ट मनामध्ये ध्येय दाखवलं आणि या ध्येयानं या जिद्दीनं ते पेटून उठलेत आणि या गुलाबी थंडीमध्ये अडचणी वाढवल्यात. आता बॅटिंग करत असताना टीम मोठी जुई संघासमोर. स्क्रीनवरती तुम्ही मेघनाथ शेठ साहेबांचे सुपुत्र यश यांना पाहताय. अगदी वडिलांच्या माध्यमातून सातत्यानं सामाजिक कार्य जासई गावानं पाहिलं आणि एक नामांकित व्यक्तिमत्व. जरूर साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांच्या आठवणीला उजाला देणारी ही स्पर्धा आणि नेहमीच चर्चेमध्ये राहणारे नाव ते होतं मेघनाथ शेठ म्हात्रे आणि त्यांचे सुपुत्र लाडके तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. सहर्ष स्वागत आहे यश आपलं देखील. जाऊया बॅक टू क्रिकेट. 6 चेंडू 20 धावेची आवश्यकता. मेरे दोस्त दुनिया का तो एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. मेहनत परिश्रम घाम गाळावा लागतो प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि किती कॉन्फिडन्स आहे गोलंदाजीमध्ये बोरखाड टीमच्या खेळाडूंचा. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आणि त्याच आत्मविश्वासानं गोलंदाजी साकारतायत आताच्या घडीला. समीकरण आलंय 6 चेंडू 20 धावेची आवश्यकता. शेवटचं षटक घेऊन आलंय अमित ठाकूर शेवटच्या षटकामध्ये येताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना 20 धावेचा बचाव होईल का की या धावा काढल्या जातील. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. फाईन लेग रिजन मध्ये बॉल चाललाय. 1 टू बाउन्स. वेगानं सीमा पार. चौकार. समीकरण 6 मध्ये 20 बनवायचे होते. इथे आलाय पहिल्याच बॉल वरती चौकार त्यामुळे आता समीकरण राहिलंय येणारे 5 चेंडू 16 धावेची आवश्यकता. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. व्हॉट अ मॅच. शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष, शेवटपर्यंत तुम्हाला बिग फाईट, बिग बॅटल या मॅच मध्ये पाहायला मिळेल.
करो या मरो, डू ऑर डाय. जिंकाल तर या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये थांबण्याची संधी मिळेल आणि जो संघ पराभूत होईल तो टाटा बाय बाय. 5 बॉल 16 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळला ऑन साइडला. लंगॉनचा फिल्डर चाललाय बॉल पर्यंत. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर तो पोहोचला आणि तिथे चांगली फिल्डिंग केली. रन्स मिळते एक धाव महत्वाच्या. समीकरण आता पुन्हा बदललं गेलं. येणारे 4 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता. तुम्ही आमचा कॉमेंट्री बॉक्स पाहता जिथे डीजे ऑपरेटर ज्यांनी मगाशीच 500 रुपयाचं कॅश प्राइज जिंकलं. येस, उद्या व्हॅलेंटाईन डे. खुश आहेत प्रशांत. आज शांत नाही ते. डीजेनं त्यानं माहोल बनवलाय. समीकरण 4 बॉल 15 ची आवश्यकता. किती दबाव आहे, किती प्रेशर आहे. जरूर 20 बनवायचे आहेत परंतु इथे गोलंदाजावरती पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आता समीकरण बदललंय. 4 बॉल 15 ची आवश्यकता. आई एकविरा इव्हेंटची हीच तर खासियत आहे. वेगवेगळ्या गोष्टी ते नेहमीच लॉन्च करतात. आमचे संदेश दादा असतील, संपूर्ण टीम कॅमेरामॅनचं आम्ही विशेष कौतुक करू. किती क्लॅरिटी आहे, स्पष्टता आणि आताच्या घडीला अगदी ब्रँड बनत चालल्यात. जर तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन असेल, आई एकविरा इव्हेंटचे बरेचसे सबस्क्राईब दिवसागणित वाढत चाललेत. जरूर तुम्ही त्या स्मार्ट मोबाईलवरती सबस्क्राईब करा. आपल्या हक्काचा चॅनल आहे. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. फिल्डर पोहोचलाय आणि साधा आणि सोपा कॅच पकडत आता बोरखारच्या खेळाडूंना जल्लोष करण्याची संधी निर्माण करून दिली. अमित ठाकूरनं खेळाडू होतील झेलबाद. या विकेटनं आता समीकरण शेवटचे 3 खेळाडू राहिलेत. 7 खेळाडू बाद 41 वरती. ज्या टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे असा उल्लेख सुरुवातीला आपण केला आणि त्यांच्या विरोधात अक्षरशः धाबे आता दणाणले असतील. मोठी जी टीमच्या समर्थकांची ही अवस्था करून ठेवली. स्क्रीनवरती तुम्ही आमचे लाडके आयोजक भूषण दादा म्हात्रे, मिथुन दादा म्हात्रे यांना पाहताय. त्यांच्या समोर तुम्ही प्रमोदजी मडवी एस कॅशर एस प्रमोद दादा त्यांना आपण पाहू शकता स्क्रीनवरती. इथे मिस टायमिंग. आणखीन एक फटका फसलाय आणि बॉल देखील सोडलाय. अंपायर डिसिजन. इट्स अ 4 रन. म्हात्रे, निलेश म्हात्रे यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहिलं. जे आमच्या स्पर्धेचे मुख्य कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली गेलेली ही मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासईची रजनी क्रिकेटची एक बहुचर्चित आणि लोकप्रिय स्पर्धा. प्रचंड प्रेक्षकांनी प्रेम दिले. सातत्यानं अनेक वर्षांपासून ही स्पर्धा सुरू आहे. 2 बॉल 11 धावेची आवश्यकता. मॅचचं चित्र, मॅचचं आव्हान आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवतोय. 2 बॉल मध्ये 11 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 2 बॉल मध्ये 11 तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. मोठी जुई टीम. 2 बॉल 11 धावा. दोन मध्ये 11ची आवश्यकता. हल्ला केलाय बॉल वरती, आक्रमण केलंय परंतु इथून बॉल जाईल सीमा पार. 4 रन. धावेची आवश्यकता. जरी षटकार आला तरी देखील इथून मॅच जिंकली जाणार नाही कारण कंपल्सरी चेसिंग. वाईड बॉल आला तर 6 राहतील. शेवटचा 1 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता. चला थोडी घाई करा विनंती करतोय आम्ही तुम्हाला. त्याच दरम्यान मंचावरती बलीशेठ घरत साहेबांचं आगमन झालंय. सदाबहार व्यक्तिमत्व. नेहमी चेहऱ्यावरती त्यांचा आनंद पाहायला मिळेल तुम्हाला. बलीशेठ घरत साहेबांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 1 बॉल 7 ची आवश्यकता. आणखीन एक चांगला फटका खेळलाय परंतु अशा रीतीनं 7 धाव संख्येनं मोठा विजय संपादित केलाय.
लकी 11 बोरखारने ही मॅच जिंकले गोलंदाजीच्या ताकदीवरती आणि त्यांचं करूया आपण अभिनंदन. हार्ड लक, मोठी जुई टीम 49 धावा फक्त